की आपल्या घरात गणपती नाही आहे. कारण इथून ह्या मंडळाचा गाण्याचा आवाज येत असतो, तिकडून त्या मंडळाच्या गाण्याचा आवाज करा. कारण रेबीज ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावरती नंतर काही उपचार होत नाही. नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज सकाळपासूनच माझा मूड ना थोडा असा आहे. कारण का ते सांगते. कारण आज आहे अनंत चतुर्दशी आणि मला जायचं होतं साऊथ मुंबईला. म्हणजे मी आता नवी मुंबईमध्ये राहते आणि साऊथ मुंबईचं तुम्हाला माहिती की गणपतीमध्ये साऊथ मुंबईचा माहोल कसा असतो. म्हणजे लालबाग, परेल, चिंचपोकळी वगैरे ह्या भागामध्ये तुम्हाला गणपतीचं ॲटमॉस्फिअर कसं असतं ते माहिती आहे. या 11 दिवसातसुद्धा मला जायला नाही मिळालं तिकडे. पण आता विसर्जनाच्या दिवशी जायची इच्छा होती मला. पण प्रॉब्लेम असा आहे की सागरला सुट्टी नाही आहे, त्याला अनंत चतुर्दशीची सुट्टी नसते. आणि ह्या दोघांना तिकडे घेऊन जायचं म्हणजे थोडंसं मुश्किल आहे. कारण तिथे खूप गर्दी असते, तुम्हाला माहिती असेल. आणि कॅबने जरी मी गेले असते ना तरी पण मी तिकडे एकतर रस्ते सगळे बंद करतात, म्हणजे इकडचा रस्ता तिकडे वळवतात, असं कसंही करतात. त्यामुळे कॅबने जाणं पण थोडंसं प्रॉब्लेमच होता. आणि ट्रेनने जायचं म्हटलं तर ट्रेनने पण खूप गर्दी असणार आज. कारण बरीच लोक लालबागच्या राजासाठी वगैरे ना तिकडे जात असतात. त्यामुळे ते पण ऑप्शन तो ठीक नव्हता. कारण बनू सोबत आहे. प्रिशाचं एक वेळ मी ॲडजस्ट केलं असतं, पण त्याला घेऊन उतरणं चढणं खूप मुश्किल आहे ट्रेनमधून. इकडे जाता येत नाही आहे मला, त्यामुळे ती माझ्या मनामध्ये खंत आहे. कारण बेसिकली आम्ही सागर आणि मी दोघंही साऊथ मुंबईपासूनच आहोत. आम्ही म्हणजे लहानाच्या मोठे तिकडेच झालेलो आहेत. म्हणजे सागर वरीला राहायचा आणि मी लोअर परेल डिला रोड एरिया तुम्हाला माहिती असेल तर, तिकडून कोणी बघत असेल तर मी तिथे राहायचे. तर आमचा जन्म वगैरे सगळं तिकडे मुंबईतच झालेलं आहे, प्रॉपर साऊथ मुंबईमध्ये झालं आहे. आम्ही लहानाचं मोठे शाळा कॉलेज सगळं म्हणजे बेसिकली आत्तापर्यंत आम्ही तिथेच सगळं, म्हणजे लहानाचे मोठे लग्न बिग्न सगळंच. आता लग्नानंतर पण मी 8 वर्ष तिकडेच होते वरईला. आणि इथे आता आम्हाला 4 वर्ष, या दसऱ्यामध्ये 4 वर्ष कंप्लीट होतील इथे येऊन. तर मी लहानपणापासून अशा वातावरणात वाढलेली आहे की गणपतीचा तिकडचं तुम्हाला माहोल माहिती असेल की लालबाग, परेल, चिंचपोकळी आणि आमचं डिला रोड, म्हणजे या ह्याच्यामध्ये ना गणपतीचा माहोल काही वेगळाच असतो. म्हणजे सणवार आले की मग तिकडची थोडीशी आठवण यायला सुरुवात होते. तर मला लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. कारण तिथे ना अक्षरशः गल्लोगल्ली गणपती बसतात. म्हणजे इथे पण गणपती असतात, पण इथे तसं वातावरण नाही आहे की जी लोक तिथून बिलॉंग करतात, जी आहेत आता साऊथ मुंबईची वगैरे, ते लोक त्या एरियामध्ये राहिलेले आहेत किंवा आता राहत आहेत, त्यांना माहिती असेल की तिकडचं वातावरण खूप वेगळं असतं. तसं इथे नाही बघायला मिळत. आणि मग असे सणवार आले ना आणि स्पेशली गणपती फेस्टिवल असेल ना तर मग खूप आठवण येते तिकडची. आणि लहानपणीच्या माझ्या खूप आठवणी आहेत. कारण लहानपणी आम्ही मम्मी पप्पांबरोबर आहे ना मग गणपती बघायला जायचो. मी लहान असताना ना तो ट्रेंड खूप होता की म्हणजे चलचित्र खूप असायचे तिकडे. म्हणजे जवळजवळ 5-1 मिनिटाचं चलचित्र असायचं. म्हणजे कुठलाही एक असं कन्सेप्ट घ्यायचे, कुठलाही एक टॉपिक घ्यायचे, त्याच्यावरून ते सगळं तो देखावा वगैरे बनवायचं. त्यावेळी खूप ते ट्रेंडमध्ये होतं. आणि मग काय व्हायचं की 5 मिनटं तो एक 5 मिनटं तरी ते चालायचं. त्याच्यामुळे मग ती रांग इतकी वाढत जायची ना गणपतीची, की सगळे गणपती असे आम्ही रांगा लावून बघितलेले आहे. आणि लालबागचा राजा तर पहिल्यापासूनच खूप फेमस आहे, तिकडे तर खूप हे करावं लागतं. आणि अशा वातावरणात मी वाढलेली आहे. म्हणजे तिथे जरी तुमच्या घरात जरी गणपती बसला नसेल ना तरी असा फील येत नाही की आपल्या घरात गणपती नाही आहे म्हणून. कारण आजूबाजूला इतकं ते हे असतं ना, गणपतीचं इतकं वातावरण छान असतं ना की असं वाटतच नाही की आपल्या घरात गणपती नाही आहे म्हणून. कारण अगदी गल्लोगल्ली गणपती बसलेले असतात प्रत्येक सार्वजनिक मंडळाचं. आणि तिथे स्टार सिस्टीम असल्यामुळे आहे ना तिथला जो म्हणजे गणपती सेलिब्रेट करण्याची जी हे आहे ना ती वेगळीच पद्धत आहे.
त्यामुळे अजिबात आपल्याला असा फील येत नाही की आपल्या घरात गणपती नाही आहे. कारण इथून ह्या मंडळाचा गाण्याचा आवाज येत असतो, तिकडून त्या मंडळाच्या गाण्याचा आवाज येत असतो, असं घरात, आणि घरात ते ऐकायला येतं की इथून एक गाणं वाजतंय, तिथून एक गाणं वाजतंय. आणि जुनी गाणी फार त्यावेळी ती ट्रेंड मध्ये होती. म्हणजे आत्ता सध्या तो ट्रेंड चालू आहे चिक्क मोत्याची माळ, त्याच्यावरती रील बनवणं वगैरे, ते खूप ऐकायला मिळायचं लहानपणी. किंवा अष्टविनायक मधली गाणी. परत काय ते एक सुंदर गाणं होतं ते, बंधू येईल माहेरी न्यायला, ते गाणं वगैरे, असं खूप ती गाणी अशी खूप, त्याही जरा मराठी गाणी जास्त चालायची. त्यामुळे ती सगळी गाणी आम्ही लहान असताना सगळी गाणी ऐकायला यायची. त्यामुळे असं कधीच वाटायचं नाही की आपल्या घरात गणपती नाही आहे वगैरे. आणि रात्रभर सुद्धा आहे ना, ती एक पिपाणी असते बघा, त्याचा थोडासा आवाज कर्कश येतो, पण ते रात्रभर ऐकायला मिळायचं. रात्रभर त्याचा आवाज चालू असायचा. म्हणजे या दिवसामध्ये तुम्ही तिकडे गेलात ना, तर तुम्हाला असं वाटणारच नाही की दिवस कोणता आहे आणि रात्र कोणती आहे, हे कळतच नाही अजिबात. रात्रीचं पण तसंच असतं आणि दिवसाचं पण तोच माहोल असतो. तर आम्ही मम्मी पप्पांबरोबर जायचो गणपती बघायला वगैरे. थोडं मग कॉलेजला आल्यानंतर वगैरे त्या गोष्टी जरा कमी झाल्या, कारण मग मी तिथून पुढे थोडंसं सगळ्याच गणपतीचं दर्शन नाही घ्यायचं. मग थोडंसंच आपल्या एरियातलं मग 2-3 गणपतीचं दर्शन घेतलं, बास झालं, सगळ्या रांगा लावून. मग थोडं आपण कॉलेजमध्ये थोडेसे आपण त्या ह्याच्यामध्ये नसतो, मग ते थोडं कमी कमी होत गेलं. पण मला एक सवय होती की मी गणेश म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी, विसर्जनाच्या दिवशी मी जायचे. आणि लालबागचा राजा पण तिथे बघायला मिळतो. कारण माझ्या एरियापासून आहे ना, अर्थ रोड वगैरे, तुम्हाला माहिती असेल की श्रॉफ बिल्डिंगची जी पुष्पवृष्टी आहे ती खूप फेमस आहे तिकडे. तर ते माझ्या ह्याच्या घरापासून ना खूप जवळ होतं. मग तिथे एक ना आमची जागा होती की तिथे आम्ही ते संतोषी माताचं मंदिर वगैरे आहे ना, तिकडे बरीच लोक आहे ना तिथे, त्या म्हणजे ज्या शॉप बिल्डिंगच्या जवळपास, तिकडे जर तुम्ही थांबलात ना की तुम्हाला बरेचसे गणपती बघायला मिळतात. ती एक आमची जागा होती. आणि अदरवाईज जर पप्पा आमच्यासोबत असतील ना, तर पप्पा असले, सुट्टी असली त्यांना, किंवा ते लवकर वगैरे आले ऑफिसमधून ना, तर मग आम्ही गिरगाव चौपाटीच्या इथे जायचो. गिरगाव चौपाटीपासून थोडं अलीकडे एक असं मोठं शॉप होता. त्या शॉपचं नाव नाही आठवत मला, पण अशा विसर्जनाच्या दिवशी सगळे शॉप वगैरे बंद असतात त्या, आणि तिथे आहे ना बसायला व्यवस्थित जागा होती अशी. आणि तिथून सगळे गणपती पास व्हायचे. म्हणजे चौपाटी तिथून जवळ असल्यामुळे आहे ना की गणपती सगळे तिथूनच जायचे. त्यामुळे तिथे बसलं ना की सगळे गणपती बघायला मिळायचे. त्यामुळे ती एक माझी आठवण आहे की त्या जागा, 2 जागा मला अजूनही लक्षात आहेत. मग मी थोडं नंतर आहे ना विसर्जनाच्या दिवशी तरी मी जायचे. मग विसर्जनाच्या दिवशी सगळे गणपती बघायला मिळतात तुम्हाला तिकडे. म्हणजे मी चौपाटीवरती तरी नाही गेलो ना आम्ही, तर आमचं अर्थ रोडचं तर फिक्सच असायचं. तिकडे पण गेले की बरेचसे गणपती मग एकाच वेळी सगळ्या गणपती बघायला मिळतात. तर आता मला इकडे आल्यापासून हे 4थं वर्ष आहे आमचं, तर मला नाही जायला मिळालं. कारण आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट झालो त्यावेळी गणपती वगैरे करूनच शिफ्ट झालेलो. म्हणजे आम्ही दसऱ्याच्या वेळी शिफ्ट झालो होतो, त्यावेळी 2021 साली. त्यावेळी ऑलरेडी गणपती वगैरे झाला होता. 2022 मध्ये प्रेग्नेंट वगैरे असल्यामुळे मला नाही जाता आलं. आणि त्याच्यानंतर मग बनू लहान होता, तर 2 वर्ष गेल्या वर्षी पण तो जरा लहानच होता, त्यामुळे मग मी तो काय घाट घातला नाही. पण यावर्षी माझी खूप इच्छा होती जायची, कारण मी दरवर्षी जाते. म्हणजे तिथे होतो ना आम्ही, तेव्हा मी सागरला पण, लग्नानंतर पण मी सागरला तिकडे घेऊन जायचे. लालबागच्या राजाचं दर्शन विसर्जनाच्या दिवशी मी घ्यायचे. पण आज नाही होत आहे तसं पॉसिबल. त्यामुळे ना आज माझा जरा मूड थोडा खराबच आहे. आणि सकाळपासून बऱ्याचशा गोष्टी अशा मला विरुद्धच होत आहेत. थोडं मला डॉक्टरकडे पण जावं लागलं सकाळी सकाळी. तर अशा काहीशा आठवणी आहेत माझ्या तिकडच्या. त्यामुळे सणवार आले की आम्हाला खूप आठवण येते तिकडची. म्हणजे सागरला तर खूपच येते, त्याला पण असं, त्याला तर इथे आवडतच नाही नवी मुंबईमध्ये. मला तर इतर वेळी असं काही वाटत नाही, मला आवडतं इकडचं, थोडंसं मोकळं मोकळं वाटतं. मुंबईमध्ये थोडंसं कंजेस्टेड वाटतं, पण त्याला अजिबातच इकडचं आवडत नाही. त्याला असं झालं की मी कधी एकदा तिकडे जाईन. कारण आमचं जे आता घर आहे ना ते रिडेव्हलपमेंटमध्ये आहे. जेव्हा ते कम्प्लीट होईल तेव्हा आम्ही तिकडे जाऊच. आणि असं त्यामुळे ना आज थोडंसं, म्हणजे मी आहे ना शरीराने आज इथे आहे,
पण माझं मन सगळं तिकडेच आहे. आणि खरं सांगू का, मी आज मला कुठलंही काम करायची इच्छा होत नाही. म्हणजे आज तुम्ही माझ्या घरात येऊन बघितलं ना, सगळा पसाराच दिसेल तुम्हाला. काही मला असं म्हणजे इच्छाच नाही होते सगळं असं. मग मी ते लाईव्ह बघतेय, लालबागचा राजा कुठे आला आहे, दुसरे बाकीचे गणपती कुठे आले आहेत, असं माझं चालू आहे. खरंच मन नाही लागत आहे आज माझं. असं आज माझी खूप इच्छा होती पण मला नाही मिळालं. ठीक आहे, हरकत नाही, आपण नेक्स्ट इयर जाऊया. थोडा मग बनवूही मोठा होईल. मग कारण आता कालपासून आहे ना ॲक्च्युली पावसाचं पण खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मग थोडंसं मी असंही करून मी गेले असते काहीही करून, पण थोडं म्हटलं पाऊस आहे, मग ह्या दोघांना थोडंसं, सागर असेल तर जरा बरं पडतं. कारण मग आता ऑब्व्हियसली मी जाणार तर तिकडे मी शूटही करणार. मग ते शूट करणं, या दोघांना सांभाळणं असं नाही होणं. तर मग आता इथले गणपती तरी बघायला मिळतात की नाही काय माहिती नाही. कारण इथे पण अजून म्हणजे तसं पावसाचंच वातावरण आहे. आणि पावसामध्ये बनूला घेऊन मग छत्री आणि त्याला हँडल करणं खूप हे होतं. पावसामध्ये नको नको वाटतं, मग असं चिकचिक चिकचिक मग कंटाळा येतो याच्यामध्ये. बघू आता मला जायला मिळते का. थोडा पाऊस जर कमी झाला तर मोस्टली संध्याकाळीच गणपती निघतात. त्यामुळे बघू आता मला जर जायला मिळालं तर मी या ब्लॉगमध्ये मी ते ॲड करेनच क्लिप्स. तर मी आता जेवण पहिलं आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आणि हो, मी तुम्हाला सांगितलंच नाही मी डॉक्टरकडे काय गेली होते. कारण सकाळी माझं तसंच झालं त्या गोंधळामध्ये. तेही मला एक काम होतं, म्हटलं चला आपण तिकडे नाही गेलो तर डॉक्टरकडे तरी जाऊया. मी कालसुद्धा गेले होते पण माझ्या डॉक्टर नव्हत्या. ॲक्च्युली आम्ही बार्बी डॅमला गेलो होतो ना तिकडून, म्हणजे सागरचा मित्र वगैरे आले. त्या दिवशी रिटर्न येताना ना आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. तर तिथे आहे ना ते थोडंसं धाबा टाईप होतं आणि थोडं ओपन होतं. आणि तिथून अचानक कुठून तरी आहे ना 2 मांजरी आल्या होत्या आणि त्या आमच्याच टेबलच्या नेमक्या खाली होत्या. आणि नंतर त्यांच्यामध्ये काय झालं भांडण काय माहिती नाही, पण त्यांनी माझ्या पायावरती झडप घातली. पण मला काही असं लागलेलं नाही आहे. असं मग ओरखडे म्हणा, ते स्क्रॅचेस वगैरे काही नाही आहे किंवा रक्तविक्त असं किंवा बाईट झालेलं आहे, त्यांचं दात वगैरे लागलेलं असंही काही नाही आहे. फक्त आहे ना ज्यावेळी ते झालं म्हणजे ते मला कळलं की ते आता माझ्या पायावरती, मी तेव्हा बघितलं तेव्हा थोडं हलकंसं पांढरं पांढरं दिसत होतं. म्हणजे असं लाईन काय म्हणतात त्याला, व्रण असा आलं, पण तो असं डीप नाही आहे की असं. मग त्याच्यानंतर मला घरी आल्यानंतर ते काहीच दिसलं नाही. मग मी दुसऱ्या दिवशी काही लक्षच दिलं नाही. सॉरी मंडळी, त्या दिवशी पुन्हा सेम प्रॉब्लेम झाला की माझ्या फोनची मेमरी फुल झाली. त्यामुळे मला पुन्हा काही शूट करताच नाही आलं. बरं, आपलं त्या दिवशी एक टॉपिक अर्धवट राहिला होता की मी तुम्हाला सांगितलं होतं मी डॉक्टरकडे गेले होते. मी डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले की आपण TTचं इंजेक्शन तर देऊयाच, पण मला वाटत नाही की रेबीजच्या इंजेक्शनची गरज आहे. पण त्यांना असं काय वाटलं काय माहिती, पण त्या मला म्हणाल्या की मी वेटरनरी डॉक्टर माझ्या एक ओळखीचे आहेत, तर त्यांना आपण फोन करूया, मी त्यांच्याकडून कन्फर्म करते. कारण मलाही म्हणजे एक्झॅक्ट आता काय समजत नाही की काय करायचं आहे म्हणून ते. तर त्यांनी माझ्यासमोरच त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. तर काही हे दिसत नाही आहे, स्क्रॅचेस वगैरे नाही आहेत. पण त्या नेमकं काय झालं होतं, त्याच आदल्या दिवशी आहे ना माझा पाय पण खूप दुखत होता आणि त्यामुळेच मग मला पण ते भीती वाटायला लागली. ऑलरेडी 3-4 दिवसाचा गॅप झाला होता, कारण मी पण काही ते लक्ष दिलं नव्हतं की काहीच नाही आहे म्हणून वगैरे. आणि पाय दुखायला लागल्यानंतर मग माझंही असं झालं की बाबा कशामुळे असे पाय दुखतात माझे आता. थोडंसं ह्या सेकंड डिलेव्हरीपासून थोडंसं इश्यू होतो हा. पण त्या दिवशी नेमका माझं फक्त राईट पायच दुखत होता. त्याच्यामुळे मग मला ते असं वाटलं की म्हणतात ना ते कावळा तुटायला नाही का, काय कावळा बसायला आणि फांदी तुटायला, तसं काहीच झालं असेल. डॉक्टर म्हणाले की त्यांच्या मनात ही शंका नको, की एक सेफर साईड आपण प्रिकॉशन म्हणून इंजेक्शन्स त्यांना घ्यायला सांगा. कारण नंतर असं व्हायला नको की बाबा म्हणजे सतत ते मनात राहतं ना की आपण नाही घेतलंय आपल्याला हे. आणि हल्ली त्याबद्दल इतकं काही ऐकायला मिळतं ना की त्यामुळे थोडीशी भीतीच वाटते. त्यामुळे म्हटलं की आपल्या जीवापेक्षा जास्त काही नाही आहे. त्यामुळे डॉक्टर मग बोलले की तू घेऊन टाक इंजेक्शन. वेटरनरी डॉक्टर पण म्हणाले की एक सेफर साईड तुम्ही घेऊन टाका इंजेक्शन, की त्याचं काही साईड इफेक्ट्स होत नाही आहेत.
त्यामुळे ना आता मला 5 इंजेक्शन्स घ्यावे लागणार आहेत आणि त्यातलं मी ऑलरेडी एक घेतलं आहे. म्हणजे त्या दिवशी मी टीटीचं आणि रेबीजचं फर्स्ट इंजेक्शन असं घेतलेलं आहे आणि बाकीचे त्यांनी मला दिलेलं आहे, त्याचं शेड्यूल दिलेलं आहे की कधी घ्यायचं आहे, किती दिवसांनी घ्यायचं आहे वगैरे. त्यामुळे आता ते मला घ्यावं लागणार आहे, ऑप्शन नाही आहे आता त्याला. तर मी तुम्हालाही असं सांगू शकते की ज्यांना असं का डॉग बाईट किंवा कॅट बाईट झालं असेल किंवा नखांचे ओरखडे वगैरे स्क्रॅचेस आले असतील तर तुम्ही प्लीज ते इग्नोर करू नका. त्याच्यावरती लागलीच उपचार करा. त्या गोष्टी आहे ना अशाच सोडून देण्यासारख्या नसतात. त्यामुळे आहे ना आपण त्याच्यावरती खूप प्रिकॉशन घेतली पाहिजे की असं जर समजा इन केस झालं आहे की डॉग बाईट झालं आहे किंवा कॅट बाईट झालं आहे किंवा त्यांचे नखांचे ओरखडे वगैरे आलेले आहेत तर प्लीज तुम्ही इग्नोर करू नका त्या गोष्टी. त्या जर कोणाला असेल तर त्यांनी ते लगेच उपचार करा. कारण रेबीज ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावरती नंतर काही उपचार होत नाहीत. एकदा जर हाताबाहेर गेलं की काहीच करू शकत नाही आपण. आणि अजून तरी त्याच्यावरती काही औषध किंवा काही ट्रीटमेंट निघालेली नाही आहे. त्याच्यामुळे ती इग्नोर करण्यासारखी गोष्ट नाही आहे. जर असं काही झालेलं असेल तर लगेच इंजेक्शन्स घेत. आणि आता इंजेक्शन्स वगैरे कमी आहेत आणि आता आपण हातावर किंवा कमरेवरती इंजेक्शन घेऊ शकतो. कारण पहिलं होतं तसं पोटावरती वगैरे. ती सुद्धा इंजेक्शन मी घेतलेली आहेत. कारण मला लहान असताना डॉग बाईट झालं होतं त्यावेळी मला ते पोटात इंजेक्शन दिले. कारण त्यावेळी हा ऑप्शन नव्हता. त्यावेळी मी पोटामध्ये इंजेक्शन्स घेतले होते. असं कोणाला असेल तर प्लीज इग्नोर करू नका. जर डॉग बाईट वगैरे झालं असेल तर लगेच उपचार करा. नंतर सागर आल्यानंतर जसं की म्हटलं मी तुम्हाला माझा मूड खूप खराब होता आणि जायला मी म्हटलं इथले तरी गणपती बघूया. त्यामुळे सागर थोडासा लवकर आला होता. लवकर म्हणजे 8-8:30ला आला होता. आम्ही इथे गेलो गणपती बघायला पण काय फार काही गणपती बघायला मिळाले नाही. कारण इथे एवढं म्हणजे सार्वजनिक मंडळ नाही आहेत, लिमिटेड असतात. आणि जरी असले ना तरी त्या मंडळाचे गणपती फार लहान लहानच असतात. त्यामुळे ते कळत नाहीत नेमके घरातले आहेत की म्हणजे मंडळाचे आहेत. कारण इथे अशा मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या मूर्ती नाही आहेत की तिथे. आणि तिथे मी म्हटलं जसं की तिथे जो माहोल असतो तसा इथे नाही आहे. तर आम्हाला हार्डली 2-3च गणपती बघायला मिळाले. ते क्लिप्स मी पुढे जॉईन करते. आणि शेवटी मुंबई ती मुंबईच आहे, म्हणजे साऊथ मुंबई. आणि तिकडचा गणपतीचा ॲटमॉस्फिअर वेगळंच आहे. आणि तुमच्यापैकी कोण तिकडून बघतंय आणि तुमच्या काय आठवणी आहेत तिकडच्या तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ऐरोलीतला फेमस गणपती आहे. कारण इथे जे अंबादेवीचं मंदिर आहे सुप्रसिद्ध सेक्टर 8मध्ये तिथेच हा गणपती बसला जातो. त्यामुळे इथे खूप गर्दी असते. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.